नमस्ते साहेब. नमस्ते. नमस्ते मॅडम. ओके नमस्ते. मॅडम मी घेतो द्या. नाही ठीक आहे. अहो घेतो की बॅग मी. ए काय तुला कोणी सांगितली बॅग घ्यायला? अहो साहेब बॅग रूम पर्यंत घेऊन जातो मी. अरे सोड, आमचं आम्ही बॅग नेऊ, तुझं तुझं काम करत बस. येऊ नको म्हणलं तर कोणत्या गाडीत बसू? आमचं सामान आहे, आमचं आम्ही बघू ना. आणि तू काय बघत बसली? हा पदर असा ठेवायचा कायम. हे शेअर आहे, इथं माझी इज्जत घालू नको. खाली वाढ आणि ए तुझं तुझं काम करत बस. आला मोठा शाना बॅगा नेणारा. ए चल. चल पटपट. हो येते. आणि तुला किती वेळा सांगितलं डोक्यावर पदर घ्यायचा म्हणून? हे शहर आहे, ह्या शहरातल्या लोकांवर अजिबात विश्वास ठेवायचा नाही. बघितलं ना तू वॉचमन तुझ्याकडे कसा नजरेने पाहत होता. हा अहो पण मी डोक्यावर पदरच घेतला होता. ते गाडीतून येताना मग तो अचानक पडला. मग वरती घ्यायचा कळत नाही का तुला? पदर घे हो. आणि चल गपचूप पटपट चल. चल आपल्या नवीन घरात प्रवेश करू. हे पकड. छान आहे ना आपलं घर? हो खूपच सुंदर आहे. सविता हा पाणी घे ग. हो. हे घ्या. बस. छान झाला ना प्रवास? खूप छान. पाणी घे. घ्या ना तुम्ही. अगं घे ग. दोन तासाचा प्रवास झाला पण तुझ्याबरोबर वेळ कसा गेला ते कळलंच नाही. आणि आपण उसाचा रस प्यायला थांबलेलो ना, ते मस्त वाटलं. मला देखील. हे बघ सविता, आपल्या घराची परंपरा आहे. आपल्या घरातल्या स्त्रिया कुठे जरी गेल्या ना तरी डोक्यावरचा पदर काढत नाहीत. हे तू लक्षात ठेव. शहरातल्या लोकांवर विश्वास ठेवायचा नाही. बघितलं ना तो वॉचमन तुझ्याकडे कसा तिरक्या नजरेने पाहत होता. तुला म्हणून सांगतो, या सोसायटीतले लोक चांगले नाहीत, त्यामुळे पदर कायम डोक्यावरती ठेवायचा काय. हो. आणि हा तू घरात थांब, आईश कर, नवीन नवीन साड्या घे, खा पी, खूप मजा कर, पण घराच्या बाहेर पडायचं नाही. आणि जरी पडायचं असलं तर मला फोन करायचा. आणि घराचा दरवाजा कायम बंद ठेवायचा. आणि हा शेजाऱ्यांशी मैत्री करायची नाही, नाहीतर उद्याच जाशील आणि शेजाऱ्यांशी मैत्री करशील. कळलं? हो. आणि घराचा दरवाजा कायम बंद ठेवायचा. बरं. ठीक आहे, मी फ्रेश होतो. बाई ग, बाकीच्या कामामध्ये किती उशीर जातो ना तेच कळत नाही. आता आंघोळ करून आले की लगेच त्यांना चहा लागतो, नाहीतर परत मी मार खाईल, नाहीतर ओरडा तरी खाईलच. चहाच करते. दूध पण नासलं. अरे यार काय करू आता. हे तर लगेच येतील आता आंघोळ करून. दूध पण नासलं. चहा नाही झालं की मीच ओरडा खाईल. खाली जाऊन वॉचमॅनलाच सांगते
की दूध आणा म्हणून. त्या माईला पेन कुठं गेला? अरे इथं आहे वय. डागाला लागली का पाणी थेंब थेंब गळ. चल राणी राणी. वॉचमॅन काका, ते दुकानात जाऊन दूध आणायचं होतं. अहो मग काका काय म्हणताय? दूध आणायचंय ना? हो. जे की मी आणतो की, मी काय आलाय तेव्हा तेच कामासाठी. हां. अजून काही नाही, फक्त दूधच आणायचं होतं. बर. मग दूध आणलं की मग आणून द्यावर. हा आणतो की. हां. बोल काहीतरी, जेवण वगैरे झालं का नाही? हो, आता करेल जाऊन घरी. अजून नाही वय जेवला? हां. काय राव, जपत जा की जरा जीवाला, खात पेत जावा. हो हो, जपते ना. बरं मॅडम, एक विचारू का मी? हो, विचारा. म्हणजे तुमच्या तोंडावर काही कोड फुटलेत का? महारोग झालाय का काही? नाही तर. मग कन्या बिने आलेत का? नाही. मग एवढा सुंदर चेहरा काय असं पदराखाली लपून ठेवायला असतो का? असं दाखवायला असतं का? नाही नाही, माझ्या नवऱ्याने सांगितलंय परपुरुषासमोर असंच पदर घेऊन जायचं म्हणून. तुझ्या नवऱ्याला काय तवा? नवरदेव तुमच्या घरी आता. नाही, तुम्ही दुकानात जाऊन दूध आणून द्या मला. अहो मॅडम, दाखवा की राव चेहरा, एवढं काय तवा? अहो मॅडम, स्त्रीचं सौंदर्य काय लपून ठेवण्यासाठी असतं का? हे असल्या पदराखाली स्त्रीचं सौंदर्य तर असं सगळ्या जगाला दिसलं पाहिजे का नाही? आणि बरं हो का, मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही मला चेहरा दाखवला नाही तर मग मी तुम्हाला नंतर ओळखणार कसं? हां, म्हणजे मी दूध कोणाचं आणायला गेलो होतो आणि नंतर तुम्ही जर मला काम करायला सांगितलं काही, तर मी कशावरून ठरवू की तुम्ही तेच आहात? तर आणि काय मग तुम्ही काय आतंकवादी बनून नाही ना आला बाबा? नाही, आम्ही तर वरच राहतो. आणि हो, तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो, वॉचमॅनला अधिकार आहे प्रत्येकाचे चेहरे बघण्याचा. त्याशिवाय वॉचमॅनची ड्युटीला काय अर्थच नाही ना. मग तर तुमचा चेहरा मला बघावाच लागेल. ठीक आहे, पण तुम्ही यांना काही सांगू नका की मी चेहरा दाखवला तुम्हाला. त्यांचा काही संबंध, त्यांना कोण सांगणार तेव्हा? दाखवा की. अहो किती गोड दिसता हो तुम्ही. आणि तुमच्या नवऱ्याला काय अक्कल तरी आहे का नाही? एवढा गोड चेहरा दुनियापासून लपवतो. तुम्ही मला काय पण काम सांगा, मी सगळं काम करीतो. हो, पण सध्या तरी दूधच आणा. बर, जावा मग. चालतंय की. जावा. आईला बापरे, लवकर नाश्ता डब्बा व्हायला पाहिजे, नाही तर पुन्हा आले की पुन्हा ओरडत राहतील. दुधाचं पातेलं. आईला कसल्या भारी दिसतात का मॅडम. त्यांचा चेहरा बघितल्यावर असं वाटलं की जणू स्वर्गातली अप्सरा बघितली. बाबू, आज दूध आणायच्या बहाण्याने निदान त्यांचा चेहरा तरी बघायला भेटला. वा वा वा. आहा,
काय वास येतोय हाताचा नाही, आता पूर्ण शरीराचा वास घेणार आहे मी त्यांच्या. आज दूध आणायच्या बहाण्याने चांगली ओळख झाली, उद्या अजून घरातलं काहीतरी काम सांगते आणि मग नंतर भलतंच काम करायचं. चला लवकर दूध आणून देतो, म्हणजे कसं अजून एकदा बघायला भेटेल, अजून एकदा बोलायला भेटेल. चला आता दूध देताना परत मॅडमच्या हाताला हात लावणार. वा 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 मजा. सविता, हा मला ऑफिसला जायला उशीर होतोय, नाश्ता झालाय का? हो लगेच बनवते. हो बरोबर. मॅडम मी आलो दूध घेऊन. मॅडम चला दरवाजा उघडा की मॅडम. टिचू टिचू. कुठं बेल वाजली. तुला किती वेळा सांगितलंय दरवाजा उघडा, तू जायचं नाही म्हणून, आणि अशी तोंड उघडं करून जाणार होती का? पदर घे. हो मॅडम कधी येतात आणि कधी त्यांचा हात धरतोय असं झालंय मला तर. सदाशिव तू मॅडम कुठे आहेत? आत काय हा? अहो मॅडमला हे दूध द्यायचं होतं. आम्हाला दूध देत काय पाहिजे ना तुझा, पण जा चल. अहो पण मॅडम मला सांगितलं होतं दूध देऊ दे त्यांना मला. मॅडम तुझा काहीतरी गैरसमज होतोय, तुझा झालं. अहो गैरसमज नाही, मॅडमने मला सांगितलं होतं दूध आणायला. हे बघा ही पैसे उरलेले, मॅडम खाली आले होते आणि त्यांनी मला सांगितलं होतं दूध आणायला. कुठेच मॅडम, त्यांना बोलवा. तुझं आत काय काम आहे रे? मॅडम खाली आलते? हा खाली खाली आले त्यांनी मला पैसे देऊन दूध आणायला सांगितलं. तुझा मॅडमला सांगा तेवढं दूध आणले म्हणून. हो सांगतो तुझा. मॅडम अजून काही काम असलं तर सांग. अरे जा ना. सविता हे काय? कुणाला आणायला सांगितलं दूध? तुला किती वेळा सांगितले पदर न घेता खाली जायचं नाही म्हणून? मी पदर घेऊन. गप. म्हणजे तू खाली गेली, त्या 2 कवडीच्या वॉचमनला पैसे दिले आणि हे दूध आणायला सांगितलं ना? हो पण तुम्हाला आंघोळ केल्यानंतर चहा लागतो, मग मी म्हटलं की त्यालाच पैसे दिले असते तर. अहो मी खरंच खाली पदरच घेऊन गेले होते. गप, एकदम गप. मला शहाणपणा शिकवायची गरज नाही, आणि तुला लय हवस आहे ना अख्ख्या जगाला सौंदर्य दाखवायची तुझी. हा गेले थोबाड उघडं ठेवून. तुला किती वेळा सांगितलं होतं दार उघडं करून जायचं नाही म्हणून? सांगितलं होतं का नाही? हो. मग का गेली? अहो तुम्ही आंघोळ करत होतात म्हणून, तुम्हाला चहा हवा होता म्हणून मी गेले होते. बिना दुधाचा चहा पिलो असतो मी आज. तुला म्हणलं होतं का नाही खाली जायचं नाही म्हणून? का गेली मग? अहो दुखतंय ना. चाललो मी ऑफिसला. अहो नाश्ता तरी करून जावा. तूच खा घरात बसून, आणि घरात तरी नीट बस, नाही तर त्याची नाक्या गावाला जाऊन दे. तुला म्हणलं होतं का नाही पण हे शहर आहे, इथं नीट राहायचं, बाहेर जायचं नाही. हे काय खेडे नाही. आता तरी नीट राहा. खा तूच नाश्ता. अरे हा सदाशिव कुठे गेला? हा तरी एका जागेवर बसतच नाही. सदाशिव ए सदाशिव, ह्याला पगारच जास्त झालेला दिसते वाटतं, कामावर लक्षच नाही ह्याचं.
हे इथंच होता म्हणलं वाव का दिला नाही तू? अहो साहेब मी तिकडे जरा माग होतं मग ती कॉक बंद करून आलो इकडं. तू तिकडे काय करत होता? मी वय ते पाण्याचं कॉक बंद करत होतो. नक्की पाण्याचाच कॉक बंद करत होता ना? हो तर साहेब झाडाला पाणी मारत होतो तिथं मग ती तुम्ही आवाज दिल्यामुळे आले लगेच. असंच लक्ष देत जा. हा मग लक्ष द्यायचंच काम आहे ना माझे अख्ख्या बिल्डिंगवर. हो आजूबाजूला लक्ष ठेवायचं, खास करून 3 नंबर फ्लॅटवरती लक्ष ठेवायचं. 3 नंबर फ्लॅट म्हणजे कोण? अरे म्हणजे माझं घर. हा पण तुमचे म्हणजे काय कळलं नाही मला साहेब. म्हणजे तुझ्या वहिनीवरती लक्ष ठेवायचं, कळालं? हा म्हणजे ते कुठे जाती, कुणाला भेटती, हे सगळं लक्ष ठेवायचं, कळालं ना तुला? हा साहेब पण तुमच्या फ्लॅटवर तुमच्या बायकोवर एवढी स्पेशल नजर ठेवून आणि तुम्हाला ती सांगून मला काय भेटणार रे? तुला हा अशा अनेक करकरीत नोटा भेटतील, फक्त तू प्रॉपर लक्ष द्यायचं. हा देतो की साहेब. चल कामाला लाग. अहो पण साहेब ॲडव्हान्स तर द्यावा लागेल का नाही थोडा? ऍडव्हान्स ऐक, लक्ष प्रॉपर द्यायचं, तुला रोजची रोज करकरीत नोटा भेटतील, कळालं? हा मग आजची द्या की नोट. हे घे, कामाला लाग, पैसे घेतोय. हा पण साहेब मला एक म्हणायचंय, बायकोवर एवढा संशय ठेवणं बरं नाही म्हणजे. अरे तसं नाही रे, तिला शहरातलं कळत नाही, त्याच्यामुळं थोडं लक्ष दे तू. हा ते पण बरोबर आहे. पण साहेब मी काय म्हणतोय, म्हणजे तुम्ही एवढा ते बायकोवर संशय ठेवताय, एवढी तिच्यावर नजर ठेवताय म्हणल्यावर त्यांचं काय अगोदर लफडं वगैरे होतं का? ए काय बी कसं बोलतो रे? हा तसं काय नाही. मला तर तसंच वाटतंय बॉ. तुला काय बी वाटत, तू तुझ्या कामाला लाग जा. पण साहेब काय पण असू द्या, पण मस्त आहे हा तुमची एकदम ए, ए. चक्कोसा. चल चल लाग कामाला. ए! आला मोठा शाना. जा रे, मला पैशाशी मतलब आहे आणि आपल्या काय जावा बघत बसायचं मॅडमा. मी आलो. तुम्ही ए तू हे काय घातले? तुमची नाईट पॅन्ट आणि टी शर्ट आहे. हे तुला कोणी घालायला सांगितलं? घराची साफसफाई करत होते म्हणून घातलंय, परत धुवून ठेवेल मी. साडीवरती तुला साफसफाई करता येत नाही का? नाही येत मला. माझ्या जागी दुसरंच कोणी आलं असतं तर तू अशीच जाणार होती का? हे पहा, तुम्हाला एकदा साफसफाई पण लागते, प्लस मी साडीमध्ये पण लागते. जर असंच काही असेल ना तर ती कामवाली बघा, कारण माझ्यानंतर होणार नाहीये हे सगळं. आईला कामवालीची तर आयडिया लय भारी आहे. जर कामवाली ठेवली तर दोन्ही पण कामं होतील, काम पण होईल आणि हिच्यावर लक्ष पण राहील आणि मला मिनटा मिनटाला हिची खबर कळत. चालते आता कामवालीच ठेवतो. काम झालं की लाईट बंद करा आणि झोपा. ऐक ना स्वीटहार्ट, नाराज झालीस का? मी कशाला नाराज होऊ? म्हणजे नाराज करायचं आणि परत विचारायचं? अगं तसं नाही ग, इथले शहरातले लोक चांगले नाहीत. परत काय घोळ झाला, त्रास झाला तर परत काय प्रॉब्लेम व्हायला नको, त्याच्यामुळे मी तुझी काळजी घेत असतो. बस झालं, रात्र झालीये, झोपा आता. आहो चहा. अरे वा.
हां बोल. तुम्ही रोजच उशीर करता यायला, मग आज थोडं लवकर याल. हो येतो. मस्त झाला या थँक्यू. तुझ्यासारखाच. हे कुठे चालली? मी आहे ना इथं. तुला किती वेळा सांगितलंय दाराला तू जायचं नाही म्हणून. मी आहे ना इथं, मला सांगायचं. जा किचन मध्ये जा, जा लवकर. आणि इथे येऊ नको परत. अरे यार महेश, किती वेळ झाला तुला? हा अरे वहिनी कुठे? वहिनीला भेटायला आलो मी. अरे अरे साधू, तू लग्न केलं आणि मला सांगितलं नाही तू? तुला कोणी सांगितलं मी लग्न केलेलं? अरे मलाच काय, अख्ख्या आपल्या स्टाफला माहित झाली तू लग्न केलंय. अरे आपण एकाच ऑफिस मध्ये काम करतो, तू साधं मला इन्व्हिटेशन दिलं नाही. वहिनी कुठे? वहिनी, ओ वहिनी. अरे ऐक, तू बस, तू बस. मी सांगतो तुला, सगळं गडबडीत झालं माझं. तू बस. काय यार बस म्हणतोय? अरे मी वहिनींना भेटायला आलोय. वहिनी कुठे? वहिनी, ओ वहिनी. अरे मी बोलवतो तिला, तू बस. बसतो बोलवतो मी, सविताला बोलवतो. हा बोल. सविता? अरे काय भारी नाव आहे वहिनीचं, सविता. नाव एवढं भारी म्हणल्यावर वहिनी किती भारी असतील. हा तू थांब, मी बोलतो. वहिनी, ओ वहिनी, मी भेटायला आलो तुम्हाला. अरे बोलू ना पटकन, बोलू ना. हा मी बोलवतो, तू बस ना. हा बोले बोल. आलो मी जाऊन. हा हा बोल. वहिनी येणार आहेत आता. सविता, माझ्या ऑफिसचा मित्र आलाय. मी काय करू? ऐक, तो तुला भेटायचं म्हणतोय, पण मी त्याला चांगलं ओळखू नये. तो खूप नालायक, मूर्ख आणि हरामखोर आहे. त्याचे सगळे चाळे मी ओळखतो. ऐक, त्याच्या समोर येताना डोक्यावर पदर घेऊन यायचं. मी काम करते त्यापेक्षा येतच नाही. ए, जास्त बोलायचं काम नाही. मी जेवढं सांगतो तेवढंच ऐकायचं. ऐक, त्याच्यासाठी चहा बनव आणि घेऊन ये. आणि मी जेव्हा आवाज येईल तेव्हाच ये. अरे आल्या का वहिनी? येते सविता, येते. बरं ऐक, हा तू का अजून लग्न केलं नाही? अरे मला कोणती चांगली मुलगीच भेटली नाही ना लग्न करायला. अरे मग तुझे आईबाप काय करत होते? का पाहुणे रावळे तुझे खपले? हा बरं ते सगळं सोड. आज काय चहा वगैरे काय मिळणार नाही का मला? अरे ते सविता बनवत असेल. हा हा अरे बोलू ना पटकन वहिनींना. सविता लवकर ये. ऐक, तुझं काम कसं चाललंय? काम मजेत चालू या. अरे बोलू ना पटकन. अरे येते, आपण थोड्या गप्पा मारू ना. हा येते. मारू मारू. मग अरे सकाळपासून चहा पेलो नाही. आज नाही मिळणार का चहा मला? अरे येते. सविता, सविता. अरे पदर का घेतलाय? अरे अरे चहा आला ना, चहा पी मस्त मध्ये. पे चहा. हा पेतो पेतो. सविता, मला ऑफिसला जायचंय, डबा बनव लवकर. जातो. अरे पट्ट्या, अरे चहा पे ना. हा पेतो की. अरे महेश, हा, मला एक सांग, वहिनीने पदर का घेतला होता रे? अरे आमच्या घरची ती परंपरा आहे. आमच्या घरच्या स्त्रिया परपुरुषासमोर उघड्या चेहऱ्याने जात नाहीत. अरे काय यार तू, हा अजून सुद्धा ती जुन्या परंपरा मानतोयस? अरे जग 21व्या शतकात पोहोचलंय आणि तू जुन्या परंपराच अटकलाय. हे आपल्याला काय तुझं पटलं नाही रे? अरे मान्य आहे, जग 21व्या शतकात गेले, पण ती गावाकडली साधी भोळी. अरे ते सगळं जाऊ दे. तू वहिनीना मस्तपैकी मुंबई फिरून आण. मस्तपैकी मुंबईच्या वडापाव वगैरे, हे बीच वगैरे सगळं फिरून आण. हा अरे हो, तुझ्या वहिनीला मुंबई बिंबई सगळं फिरवतो. बरं ऐक, चहा कसा झालाय? अरे चहा चहा एक नंबर, मस्त, फर्स्ट क्लास, एकदम कडक. बस बस, अरे किती तारीफ करशील. अरे तेवढा टेस्टी तर झाला होता ना. बरं ऐक, खूप वेळ झालाय, मला पण ऑफिसला जायचंय, तुला पण जायचंय. हो हो चालेल चालेल. तू हो पुढे, मी आलो. हो चालते चालते. येतो मी. ये लवकर ऑफिसला. हो ठीक आहे, चालते. सदाशिव, सदाशिव, सदाशिव. अरे यार, हा आत्ताच कुठे गेला? बोला की साहेब. अरे तुला किती वेळा सांगितलंय असं अचानक येत जाऊ नको म्हणून. बरं जाऊ द्या, तुम्ही मला फोन केला होता, काही काम होतं का? बरं ऐक,
तू सोसायटीतल्या प्रत्येक घरात जातो ना? हा. आज काय पण करून महेशच्या बायकोचा चेहरा पाहणार म्हणजे पाहणार. मला अशी एक कामवाली हुडकून दे की ती दिवसभर घरात राहील आणि घरातली सगळी कामं करेल. दिवसभर घरात पण साहेब कामवाले बाया तर 2-4 तास तेवढं जुनं भांडं करतात आणि निघून जातात. आता दिवसभर घरी राहणारी म्हणल्यावर ती हुडकावं लागेल ना तशी. बरं तू शोध आणि मला फोन कर. बर साहेब. पण साहेब ती कामवाली घरातल्या कामासाठी पाहिजे की तुमच्या वेगळ्याच कामासाठी पाहिजे बरं? अरे तुला पुढचं काय बोलायला लागतं रे सारखंच? तुला जेवढं सांगितलं तेवढं कर ना. हा साहेब. आणि मला कळव. हा शोधतो. बसलं. छान वाटतंय. या वेळेला कोण आलं? हे तर ऑफिसला गेलेत. कोण आलं असेल काय माहित. भाऊजी तुम्ही इथे? महेश तर गेलेत ऑफिसला, मग तुम्ही इथे काय करताय? वहिनी मला माहिती आहे महेश ऑफिसला गेलाय म्हणून तर मी आलोय ना. पण ह्यावेळी तुम्ही इथे? अहो मी खूप प्रेमाने हे पुष्पगुच्छ तुमच्यासाठी आणले. घ्या ना. अहो घ्या हो. थँक्यू. वहिनी खरं तर मी तुमच्या हातचा चहा पिण्यासाठी आलो होतो. ज्यावेळेस मी तुमच्या घरी आलो होतो ना मागच्या वेळेस, तुम्ही चहा एकदम सुपर बनवला होता. एक कप चहा मिळेल का? हो आणते. मी इथं बसू शकतो हो का? तुम्ही बसा, मी चहा आणते. हो चालेल. वहिनी हां. हा चेहरा पदराआड लपवण्यासाठी नाहीये. हा चेहरा सर्वांसमोर खुलून दाखवण्यासाठी. भाऊजी हात सोडा ना. काय सुंदर दिसता हो तुम्ही. ॲक्च्युली मी चहा प्यायला नव्हतो आलो, मला तुमच्याशी बोलायचं होतं त्यासाठी आलो होतो. आपण बसून 2 मिनटं बोलूयात का? काय नाही, फक्त 2 मिनटं, 2च मिनटं. बरं ठीक आहे. हो या ना, बसा ना. हो. गुलाब खूप छान आहेत. तुमच्यापेक्षा नाही. भाऊजी यांचा व्हिडिओ कॉल आलाय. अहो भाऊजी यांचा व्हिडिओ कॉल आलाय. अहो घ्या ना मग. तुम्ही इथे असताना कशी घेऊ मी? तुम्ही जावा ना. मला उचलायचा आहे फोन. तुम्ही जावा ना. ते पुन्हा काहीतरी. ऐका वहिनी ऐका, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. नाही तुम्ही जावा ना. आपली भेट अशीच होत राहील. हो भेट होतच असेल, पण तुम्ही जावा ना सध्या. हो हो जातो. नाही काही नाही. मी वॉशरूममध्ये होते ना, म्हणून वेळ झाला. फाईल बेडवर. थांबा दाखवते. इथे तर कोणतीच फाईल नाही आहे.
बरं ठीक आहे, चालेल, बाय. हो आई, बोल ना, कशी आहेस तू? हो, मी पण मस्त मजेत आहे. बाबा कसे आहेत? आणि छकुली? हो अगं, इकडे पण सगळे मजेतच आहोत आम्ही. अगं ते ऑफिसला गेले सकाळीच. हो अगं, सगळं व्यवस्थितच चालू आहे. अगं नाही देत. हो, मी सगळं ऐकते. हो. हे थांबे. कोण आहे तू? पहिल्यांदा तर कधी नाही पाहिली तुला. सायली कधी नाही ना पाहिली. ते काय आहे ना, ह्या पुढच्या बिल्डिंगमध्ये काय काम भेटते का ती बघायला आले होते. तेवढीच माझी थोडी मदत होईल आणि तुमचं पण भलं होईल. माझं काय भलं होणार आहे? हा, आता ते पण मीच सांगायचं होई. घ्या की जरा समजून. बर बर, आहे की काम आहे की. खरंच? हो, इथे आमच्या सोसायटीमध्येच काम आहे. पण त्यांचं कसं आहे ना, त्यांना दिवसभर घरी कामवाली पाहिजे. दिवसभर? हा, चालेल ना, मी दिवसभर काम करेल. हो चालेल ना. हो चालेल ना. आणि आणि माझं काय? आणि तुमचं पण विशेष ध्यान राखेन आम्ही. नालायकच आहे बाई. चला की दाखवा ना मला ती घर. चल की. चला चला. हां चला. आई, अख्ख्या घरात किती धूळ झालाय, नुसता पसारा पसारा. जिथे बघेल तिथे त्यांच्या फाईल्स असतात, त्यांच्या गोळ्या, त्यांची घड्याळ, त्यांचा चार्जर, सगळं मलाच बघावं लागतं. आणि हे आले की हे कर ते कर, घुंगट घेईन असंच राहा, इकडे जाऊ नको आणि तिकडे जाऊ नको.
कामवाले करून टाकले नुसते घरात आणून. यावेळेस कोण आलं? कोणी पण असू देत, पण या दाराने तर सहजासहजी फक्त वॉचमन काकाच येतात. बघतेच जाऊन कोण आले, नाही तर हे पण असू शकतील, चेक करायला येतील माझी बायको घरात कशी असते आणि बाहेर कशी असते. नमस्ते मॅडम. हां नमस्ते. ती साहेबांनी नाही का मला कामाला हुडकायला लावलं होतं तुमच्याच घरी. कामवाली? हा, तुम्हाला तरच व्हायला वाटतं कामाचं. हो. हा अहो काय सांगावं तुम्हाला, लई कष्ट केले मी, इकडं तिकडं हिंडलो हिंडलो हिंडलो, पण तेव्हा कुठंतरी कामाली भेटली. आणली आहे का आता? हा आणि ये इकडं. कुठे? तुम्हाला त्रास होत होता कामाचा म्हणून मी एवढं कष्ट केलं बघा, नाही तर. नमस्ते वहिनी. नमस्ते नमस्ते. तुम्ही जावा आता, मी तुम्हाला संचाला जाताना भेटते. नक्की ना? हा नक्की नक्की. नक्की भेटा. हा भेटते की. मॅडम येऊ का मी? हो या तुम्ही. काही काम असेल तर सांगा मला. हो हो कळवते मी मी. आहे की. बिनधास्त सांगा. हा हा बिनधास्त. मी आहे. येतो मॅडम. हो. हा आहे मी आहे. तू ये ना आतमध्ये. हा येते की वहिनी. हो. जाऊ का मॅडम? मॅडम नाव काय तुझं? सायली. सायली, छान आहे नाव. तुझी हाईट खूप मस्त आहे. अहो ते काय आहे ना, आमच्या गावाकडं माझं वडील आहे ना तालमीत पैलवान होतं. हा आणि मला पण अशा चांगल्या कुस्त्या खेळायला येते. अगं काय करतेस? अहो कुस्त्या खेळून दाखवतो का तुम्हाला? नाही नाही ठीक आहे. अहो बॉडी बघा बॉडी माझी. अहो चांगलं दूध तूप खात होती. अहो माझं वडील मला दररोज काय आता ती लावायचं. हा तुम्हाला शिकवू का? नाही नाही ठीक आहे ठीक आहे. तुला घरातली सगळी कामं येतात ना? हा सगळी येतात की काम मला. मग ठीक आहे, मग तूच चल माझ्यासोबत किचन मध्ये, मी तुला सांगते. हो चालते की. वहिनी हा तुम्ही का नाही लई सुंदर दिसता. चल आता हा आले. ये. हा आले की. एक काम कर, मी भाजी करून घेते, तू हा. तोपर्यंत तितकी भांडी घासून घे. हो चालते. घे. हो. अहो वहिनी तुम्ही राहू द्या. मी 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 काढते किती. हा काढते काढते. अहो वहिनी कशाला तुमच्या नाजूक हाताला त्रास. हा मी आहे की इथं. मी करते की ती ककडीचं सगळं. तुम्ही कशाला तुमच्या नाजूक हाताला त्रास करून घेताय. हा अहो किती नाजूक बाई तुम्ही. हा काय करतेस तू हे? अहो तुम्ही खूपच सुंदर दिसताय. अहो आमच्या इकडं तुमच्यासारखी देखणी बाई कोणच नाही बघा. ह्या बघा आमचं थोबड पण काळच आहे. हा अहो तुम्ही स्वतःला त्रास नका करून घेऊ. अहो मी आहे की इथं काम करायला. मी आले ना. हो. तुम्ही नका स्वतःला त्रास करून घेऊ. तुम्ही फक्त मला सांगा काय काय कामं करायचे, मी करते की पटापटा. अगं मी सांगितलं का नाही, तुम्ही तुमच्या नाजूक हाताने असल्या कवळ्या कवळ्या हाताने काय काम करायची नाही ती. मी आहे की. हे बघ, हे तू एवढं चिटकून का बोलतीयस? मला नाही आवडत आहे. आम्हाला नाही पाहिजे कामवाली बाई, तू जा इथून.
तू? ओळखलं नाही का वहिनी? भाऊजी तुम्ही आणि या कपड्यांमध्ये? हो, आता तुम्हाला भेटायचं होतं म्हणून याच वेशात आलो. बोललो होतो ना दररोज भेटणार म्हणून. पण खाली वॉचमॅन वगैरे जर त्यांनी तुम्हाला अशा कपड्यांमध्ये बघितलं तर? आता वहिनी तुम्ही ओळखलं नाही तर वॉचमॅन काय ओळखणार? हां, भाऊजी यांचा व्हिडिओ कॉल आलाय परत. नाही तुम्ही जावा इथून, नाहीतर हे पुन्हा काहीतरी संशय घेतील. ह्यांनी व्हिडिओ कॉल केला म्हटल्यानंतर ना सगळं घर मला दाखवायला सांगतात. ते सगळं घर दाखवायला सांगतात. ते शांत व्हा वहिनी, शांत व्हा, शांत. मी आहे ना, मी आहे. माझ्यावरती विश्वास ठेवा, काही नाही होणार. तुम्ही एक काम करा, आता पुन्हा कॉल आला ना तर डायरेक्ट उचला आणि माझ्याशी बोलायला द्या. ठीक आहे ना? आला आला, उचला 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 उचला. नाही ते कामवाली बाई आली आहे ना आपल्याकडे. हो, तिलाच दाखवत होते किचन. नमस्कार साहेब. हां, हो हो, मी सकाळीच आले. हां हो, हां मॅडमसोबत झालं बोलणं. मी सकाळी 9ला येणार आणि संध्याकाळी 6ला जाणार. हां, आणि एकदाच ठरवून ठेवते बघा, महिन्याचे 10,000. हो, अहो नाही 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 नाही, 10,000 बाया. हां, अहो आत्ताच्या जमान्यात एवढं स्वस्त यायला कोण करतंय काम आता बा? हां, बरं तुमचं नाही माझं नाही, 8,000 फिक्स. हां फिक्स मॅडम, फिक्स का नाही? हो 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 हो, चालते चालते. उद्यापासून मी 9 वाजता येत जाईन सकाळी. हां हां, आज संध्याकाळी 6 वाजता जाते. हो साहेब, हो. हां हो, मी सांगितलंय तिला काय कसं करायचं ते. हो ठीक आहे, या मग तुम्ही. हो बाय. हे बघ, बोललो होतो ना मी, तो सुद्धा ओळखू शकला नाही. त्यामुळे तू काळजी करू नकोस. हां, तुझ्या केसांचा सुगंध माझ्या मनात कायम दरवळत असतो.
सविता, मला लवकर नाश्ता आण, मला उशीर होतोय ऑफिसला जायला. हो आले, हे घ्या. अरे वा, आज इतक्या लवकर नाश्ता? हो. आज खूपच खुश दिसतेस तू. ते जाऊ द्या, तुम्ही काय इतक्या लवकर तयार झालात? अगं तू माझा मित्र नाही का, त्या दिवशी तुला भेटायला आलता प्रवीण? हो. त्याने 10-15 दिवसात सुट्टी काढली. त्याच्यामुळे बॉसनी सगळं काम माझ्यावर सोपवले. त्याच्यामुळे मला लवकरात लवकर ऑफिसला जायचंय. पटपट नाश्ता करतो आणि ऑफिसला जातो. सविता, नाश्ता मस्त झालाय. थँक्यू. सविता, कामवाली 9 वाजेपर्यंत येणार होती. 9:30 वाजले तरी कसं काय आलं नाही अजून? येतच असेल ना ती. आलेच. हे कुठं? दार उघडते. मी आहे ना इथं. अहो तुम्ही निवांत नाश्ता करा. आता ह्या वेळेस कोण येणार आहे? कामवालीच असेल, मी बघते. नमस्ते वहिनी. हो हो. साहेब नमस्ते. काय तू 9 वाजता बोललेली, आता 9:30 वाजल्यात. साहेब तुम्ही पण पगार ठरवता ना, मी 10,000 बोलले होते का नाही? तुम्ही 8,000 ठरवला. 2,000 मायनस झाले ना, आणि त्यातनं रिक्षाने येणार होते. बाई बाई, आता त्या बसने यावं लागतंय, आणि तिथं 25 नंबरची बस. अगं बाई 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 बाई, खूप उशीर करते ना, त्यामुळे लेट झाला. हो काही नाही बाकीचं. बरं ठीक आहे, उद्यापासून टाइम व्हायचं. हो साहेब. आणि घरातली परफेक्ट सगळी कामं करायची. हो हो, सगळी कामं करते बाई मी. हां बरं ऐक इकडे, माझं एक काम आहे, करशील ना? काम सांगा की साहेब, काय काम करायचंय? हे तसलं नाही काम. थांब, मी तुला नंतर सांगतो. घरातली कामं कर. हा सगळी कामं करते साहेब, तुम्ही नका टेन्शन घेऊ. हा बाय सविता, काळजी घे, संध्याकाळी येतो. हा हा, निवांत या. मानलं तुला. मांडलं का नाही? काय झालं सविता? आपण महेशला धोका देतोय. मी बायको आहे त्याची, आणि तू मित्र. आपण चुकीचं करतोय. तू बायको, मी मित्र. मला एक सांग, महेशने कधी तुला सुख दिले? हां, ह्या 4 भिंतीच्या बाहेर कधी पडून दिले का तुला त्यानं? सतत ह्या रूममध्ये कोंडून ठेवलंय त्याने तुला.
ना कुणाशी बोलून देतो ना कुणाला भेटून देतो. हां आणि राहिला प्रश्न आमच्या मैत्रीचा, तो ना एक नंबरचा सेल्फिश आहे. कामापुरता गोड बोलतो आणि बाकीच्या टायमाला विसरून जातो. पण सविता, मी तुला खरं सांगतो, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. मी तुझ्या सुखदुःखात साथ देईल आणि तुझ्या कुठल्याही परिस्थितीत मी तुझ्या पाठीशी उभा राहील. आणि म्हणतात ना, खरं प्रेम केल्याने माणूस बदलतो. हे बघ, हे बघ, मी तुला भेटण्यासाठी ही साडी घालून आलोय. महेश करू शकतो का तुझ्यासाठी एवढं काही? हां सांग बरं तूच. हे बघ, आपण जे काही करतोय ना ते काहीच चुकीचं करत नाही. तो नको टेन्शन घेऊ. गले लगाओ ना ओ जान जा, ला 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 ला. ए सायली थांब. काय ग, काल संध्याकाळपासून मला तू दिसलीच नाही, कुठे गेली होती? तूच मला संध्याकाळपासून दिसला नाही. मी तुझ्या खुर्चीवर बघितलं पण तिथं बी नव्हता तू. आणि दिवसभर काम करून करून मला खूप कंटाळा आला होता, त्यामुळे मी घरी गेले होते. बरं जाऊ दे. हे बघ, आज संध्याकाळी जाताना का नाही मी तुझी वाट बघल. हां, आणि जाशील तर मला भेटूनच जाशील. हो नक्की ना? हो. बघा, एक तर काय सांगू तुला, दिवसभर ड्युटी करून करून मी थकून जातो ग. गाड्या पोच, पाणी मार, झाडून काढ, काय काय करावं लागतं मला. पण तू आल्यावर जरा बरं वाटतं मला. इकडे हं? हात दे तुझा. हात हा हात देऊ? हात दे ना. मी संध्याकाळी जातानी ना तुझा हे सगळं थकवा आहे ना मोकळा करून जाईन. सगळं सगळा आता शिक, फक्त हाताचा निघलाय. हा. सगळ्या शरीराचा काढशील ना थकवा? हो हो काढेल काढेल. बरं आता मी जाऊ? संध्याकाळी नक्की या. हो नक्की नक्की. हो हा येते आम्ही. जा. हा. वा वा, संध्याकाळी सगळ्या शरीराचा थकवा काढणार. हिच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे, नाही तर आज पण जाईल ही निघून. दिवसभर हिच्यावर लक्षच ठेवतो, घरी जाऊ पण बघतो एखाद्या वेळेस. गले लगाओ ना ओ जाने जा, आओ ना गले लगाओ ना ओ जाने जा. आत्ताच्या आत्ता महेश साहेबांना सगळं सांगून टाकतो मी. पण महेश साहेबांना हे सांगून मला काय भेटणार आहे? ते तर मला पैसे देतच आहेत. पण जर याच व्हिडिओच्या सहाय्याने मी मॅडमला काहीतरी मागितलं तर त्या मला नक्कीच देतील. मॅडम मॅडम
असं अचानक समोर काय येत आहे तुम्ही सदाशिवराव? अहो मला असं लक्षात आलंय की अचानकच समोर आल्या बऱ्याच गोष्टी लक्षात येतात, बऱ्याच गोष्टी उघड्या पण पडतात, हो की नाही मॅडम? नेमकं काय म्हणणं आहे तुमचं? बाबा काहीही फायदा नाही आता हे नाटक करून. तुमचं सगळं नाटक उघडं पडलं ना माझ्या समोर. तुमचं जे महाभारत तुम्ही रचलं होतं ते महाभारत सगळं मोडलं. काही फायदा नाही. जे कांड केले ना ते सगळे या मोबाईल मध्ये रेकॉर्ड झाले. माझ्या हाताने मी रेकॉर्ड केले. तुम्ही त्या गादीव काय काय केलंय तर. पण हा प्लॅन एकच नंबर होता. एकच नंबर रूप बदलून महेश साहेबांना फसवायचा प्लॅन. आणि तू काय गे भवानी बाहेर तर लय पदरा घेऊ हिंडती नाही इकडे तिकडं. नवऱ्यासमोर एवढं सजवे बनून राहती आणि इथं काय असले धंदे करती बाबा. नाही ते आणि लफडे करायचे सुदे तर असलाच भेटला का. आम्ही होतो की आमच्या सोबत करायची की. तर तुला सगळं कळालेलंच आहे. चांगलंच. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ही गोष्ट गुपितच राहिली पाहिजे. वाटेल तेवढे पैसे देतो तुला मी, पण ही गोष्ट महेशला कळता कामा नये. पैसे आणि तू मला देणार. काय बोलतो रका तू. पैसे तर मला महेश साहेबच देतात या घरावर लक्ष ठेवण्यासाठी, स्पेशल मॅडम वर लक्ष ठेवण्यासाठी. मग मी तर हे खरं महेश सरांना सांगायला पाहिजे की महेश साहेब बघा की तुमची बायको काय काय कांड करते ते. दादा तुम्ही प्लीज ह्यांना काही सांगू नका. जर ह्यांना काही कळालं तर खूप मोठा अनर्थ होईल. दादा मी तुमच्या पुढे पदर पसरते दादा. दादा आता मी दादा झालो होय. वा रे वा चांगलंच आहे की. म्हणजे बर जाऊ द्या. मी इथं झालेलं इथं घडलेलं कोणालाही सांगत नाही. पण मला मॅडम कडून पैशा व्यतिरिक्त काहीतरी हवंय. काय हवंय तुला? मॅडम जेव्हापासून इथं आल्यात ना तेव्हापासून माझ्या काळजात ऋतून बसल्यात रे. माझ्या काळजात असं हरपून गेलंय, जीव प्राण सगळे संपून गेले. कधी एकदाचा मॅडमचा आस्वाद घेतोय असं झालंय. मॅडमच्या हाताचा सुगंध घेतला होता, अजूनही विसरलो नाही तो. मॅडम सोबत आनंद घ्यायचा आहे. फक्त एक रात्र सगळा हिशोबच काढतो. तुझी हिंमत कशी झाली असं बोलायची? हा ए ती पुरावा आहे ना तुझ्याकडे, त्याच्यामुळे टार्टूर करतोय. दे इकडं. सोड. ए सविता पुरावा डिलीट करी. तू तसं नाही ऐकायचं. ए सोड. लई टार्टूर करतोय तू, लई टार्टूर करतोय. पासवर्ड आहे. तुझी हिंमत कशी काय झाली रे मला मारायची? हा माझ्याकडे व्हिडिओ आहे. तो महेश सरांना दाखवलं ना मग कळालं का तुला. अगं सविता काय केलं तू हे? तुला मारत होता म्हणून मी. अगं काय केलं? अगं बघ रक्त आलं त्याला. काय? अगं हा तर मेलाय. हा अगं काय केलं तू हे? मी करत नाही
नाही काही केलं. मी फक्त तुला वाचवत होते, तो तुला मारत होता म्हणून. सविता तू टेन्शन घेऊ नको, मी आहे ना, मी आहे. एक काम कर, तू दरवाजा पहिल्यांदा घट्ट बंद करून ये. जा लवकर, जा जा जा, जा लवकर. अरे यार, अगं तुला दरवाजा बंद करायला लावला, उघडाय नाही लावला. बंद कर लवकर. सविता मी आलो. हे काय खून? सदाशिव, सदाशिव, तू प्रवीण, तू काय करतोय माझ्या घरात? अरे महेश, महेश माझं ऐकून घे. मी तुला सगळं सांगतो. मी ह्याला नाही मारलं, मी नाही मारलं ह्याला. मग कुणी मारलं? तुझ्या बायकोनी मारले, तुझ्या बायकोनी मारले त्याला. मी कुठे मारले त्याला? मी तर तुला वाचवत होते. म्हणजे तुम्ही ह्याने सदाशिवला मारलं? अरे तू कशाला हातात घेतलं हे? अरे तुझ्या बायकोच्या हाताचे ठसे होते त्याच्यावर, आता तुझ्या हाताचे उमटले ना. माझी बायको ती, आता मला तर वाचवायला लागणार ना तिला. तू जा, तू माझ्या घरनं जा. तू जा लवकर, मी बघतो काय करायचं ती. तू जा. हा जातो. सदाशिव, सविता, तुझ्या नवऱ्यानं सगळा त्याच्या डोक्यावर घेतलाय. आपण एक काम करू, आपण दोघं पळून जाऊ. चल चल पळून जाऊ, चल चल लवकर. हे अरे कुठं पळताय? हे